आता आमच्याकडे कुंभमेळा होणार आहे. मागे म्हणजे मी जे हिजाबवरती ज्यावेळेला या लोकांनी सुरू केलं तेव्हाच मी बोलायला लागलो होतो खरं, की त्या मुलीला तिचं डोकं झाकायला परवानगी नाही. कुंभमेळ्यात तुम्ही नागडे फिरणार रस्त्यावर. शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून त्या मुलाला तुरुंगात ठेवलं इथं आर्थर रोडला. इथं टनानी येतो कुंभमेळ्यात, टनानी ट्रक भरून आणतात आणि त्याला मात्र नाव द्यायचं धर्माचं. ही पद्धत आहे का? मी ज्या वेळेला सांगितलं की हा कुंभमेळ्याची प्रथा अकबराने सुरू केली, त्याचे पुरावे दाखवले, त्याच्याबद्दलचं मी अकबरस कुंभ नावाचं आर्टिकल लिहिलं त्यावेळेला, तर त्याच्यावरून सुरू झाले की हा काहीतरी तू काही खोटं बोलतोय, तू हे बोलतो. म्हटलं मी पुरावे दिले. अकबराने नाही केला असा पुरावा द्या ना. त्यांनी सुरू केलं हे मी दाखवलं. पहिलं स्नानाला तो हजर राहिला म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात, कारण बादशहानी स्नान केलं. नाही तर यांच्यामध्ये हा फारसी शब्द येण्याचा काय संबंध येतो? आणि मग तो ज्यावेळेला जास्त बोलायला लागला त्यावेळेला मग मी त्याला म्हटलं की तुला हे गंमत माहितीये का, की अकबराची स्तुती करण्यासाठी त्यावेळेच्या भटांनी काय केलं, त्यांनी अल्लोपनिषद लिहिलं. म्हणजे हिंदू धर्मात जी उपनिषद आहे तसं अल्लाच्या स्तुतीसाठी एक उपनिषद लिहिलं, अल्लोपनिषद. काहीतरी बोलता म्हणा. म्हटलं हे बघ गुगल देवतेला विचार आणि ही डाउनलोड मी केलेली कॉपी घेऊन जा म्हटलं. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात, ज्या गोष्टीला आपण कदाचित दोन धर्मांमधलं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणून दाखवू शकतो की ही परंपरा किंवा ही प्रथा एका मुघल बादशहाने सुरू केली. तू अकबराचं काय कौतुक करतो? अकबर केवढा मोठा आक्रांता होता. म्हटलं काय केलं त्यांनी? पण हजारो हिंदूंची कत्तल केली. म्हटलं मग परशुरामापेक्षा कमीच केली. परशुरामानी 21 वेळेला अख्ख्या पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले. एवढे हिंदू तर कोणीच नाही मारले. सगळ्या मुघलांनी मिळून एवढे हिंदू नाही मारले. पण तो देव. पण ज्या वेळेला आपण विवेकानी तर्कानी यांना उत्तर देतो त्यावेळेला हे धाराशायी होतात, डिमॉलिश पूर्णपणे. आणि म्हणून विवेकावर हल्ला, म्हणून दाभोळकर मारले जाणार, म्हणून पानसरे मारले जातात, म्हणून कलबुर्गी मारले जातात, म्हणून गौरी लंकेश मारली जाते. हे आजही होत राहत आहे.